नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक सेल्फ एनालिसिस क्वेश्चन घेतलेला आहे। पुढे लेक्चर सुरू करण्याआधी हा प्रश्न समजून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की आपल्याला लेक्चर मध्ये आज कसला अभ्यास करायचा आहे। प्रश्न एकदा वाचून घेऊया। संविधानात कलम 19 अंतर्गत स्वतंत्राच्या हक्कासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत। नंतर ब विधान आहे, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यानंतर संसदेला कलम 19 निलंबित झाल्याचे आदेश काढावे लागतात। आणि क विधान आहे, 1978 पूर्वी कलम 19 मध्ये 7 मूलभूत हक्कांचा समावेश होता। तर इथे हे आपल्याला 3 सेंटेन्स दिलेले आहेत आणि वरीलपैकी योग्य विधान कोणते हे निवडायला सांगितलेले आहे। मग आपल्याला ऑप्शन दिलेत, त्यातून उत्तर आपल्याला ओळखायचंय। पण आता हा प्रश्न का घेतलाय, कारण की इथे आता थोडंसं मूलभूत हक्कांबद्दल या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचंय। पण आजचा जो टॉपिक आहे मूलभूत हक्कांवर डिस्कस करण्याचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, तुम्हाला ही जी स्लाइड दिसते समोर त्यावरून समजलंच असेल। सध्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक हॅशटॅग ट्रेंड करते, ते म्हणजे #AltBalaji इन्सल्ट्स आर्मी। हा हॅशटॅग निघून आलाय एकता कपूरच्या एका कॉन्ट्रोवर्शियल वेब सिरीजमुळे। वेब सिरीज मध्ये एक असा सीन आहे ज्याच्यामुळे भारतीय सैनिकांचा अपमान झालाय असं सांगण्यात येते। असं सांगण्यात येते असं मी म्हणणार नाही, कारण की मला सुद्धा वाटते की त्यातून अपमान झालेलाच आहे। इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहितीच असेल। इनफॅक्ट आतापर्यंत तुम्ही तर व्हिडिओज यूट्यूबला भरपूर पाहिले सुद्धा असतील। आता हे लेक्चर मी रेकॉर्ड करण्याआधी भरपूर असं अभ्यास केला आणि त्यामध्ये मला बरेचसे यामधले काही गोष्टी आहेत ज्या समजलेल्या आहेत। तर आता या लेक्चर मध्ये आपल्याला या कॉन्ट्रोवर्सीवर जास्त डिस्कस करायचं नाहीये। आपल्याला एक वरवरचा ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे की नक्की ही कॉन्ट्रोवर्सी काय आहे। तर XXX सिरीज असं या वेब सिरीजचं नाव आहे आणि त्यातच हा सीन आहे। तर त्याची थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर महत्त्वाचा अजेंडा जो असणार आहे आपल्या या लेक्चरचा, ते म्हणजे जी काही घटना घडलेली आहे किंवा जे काही एकता कपूरच्या सिरीज मध्ये दाखवले गेलेलं आहे, अशा गोष्टींना आपले मूलभूत हक्क संरक्षण देतात का, तर ते समजून घ्यायचंय। म्हणजे आपल्या या लेक्चर मध्ये मूलभूत हक्कांचा एक महत्त्वाचा पार्ट कव्हर होणार आहे, तो तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तसंच पुढे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा उपयोगी ठरणार आहे। नंतर तसंच मूलभूत हक्कांप्रमाणे आपल्याकडे मूलभूत कर्तव्यांची बजावणी होते की नाही ते आपल्याला बघायचंय। आणि तसंच सेन्सर बोर्डाचा रोल काय आहे यामध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत। आता सेन्सर बोर्ड काय काम करतं ते थोडंसं आपण बघणार आहोत। तर मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तसंच तुम्ही याचे ऑडिओ लेक्चर्स डाउनलोड करून सुद्धा ऐकू शकता। आणि तसंच बघा, आपले जे सब्जेक्ट वाईज कोर्सेस आहेत त्यांचे ऍडमिशन फक्त 15 तारखेपर्यंत आहेत। 15 जूनला हे ऍडमिशन्स बंद होतील। तर त्याआधी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की यांना ऍडमिशन घ्या, ठीक आहे। तर मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। मग एकता कपूरच्या या वेब सिरीज मध्ये एक सीन घेण्यात आलेला आहे, तो तुम्हाला मी डिटेल मध्ये आता सांगत नाहीये। मी असं अज्युम धरून चालते की तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलंच असेल, तुम्हाला त्याची माहिती असेल, ओके। पण त्यामध्ये एक सीन घेतलाय ज्यामध्ये सेक्शुअल सीनसाठी सैनिकांच्या युनिफॉर्मचा वापर करण्यात आलेला आहे। आपल्या इंडियन आर्मीच्या युनिफॉर्मचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा तो फाडण्यात आलाय असं दाखवलंय। तर तिथे राईट, जर आपण युनिफॉर्म म्हणतोय तर आपल्याला एक प्राईड आहे सैनिकांच्या युनिफॉर्म बद्दल। तर अशा प्रकारे फक्त कंटेंट विकला जावा, त्यामुळे असे सीन्स एखाद्या मूवी मध्ये किंवा एखाद्या सिरियल मध्ये घेणं किती बरोबर आहे। तिथे आपल्या सैनिकांच्या प्रती, म्हणजे सीमेवर जे सैनिक आपल्यासाठी लढतायत त्यांच्या प्रती काही भावनाच उरल्या नाहीयेत का कंटेंट क्रिएटर्सच्या मनात, असा मोठा प्रश्न तिथे निघून येतो। कारण की बघा, जे युनिफॉर्म आहे त्याच्यावर बॅचेस असतात, स्टार्स असतात। तर तिथे एक प्रकारे सैनिकांच्या युनिफॉर्मचाच नाही, त्याबरोबर सैनिकांचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे। आणि इनफॅक्ट तो सीन सुद्धा असा दाखवलाय की ज्यामध्ये आपल्या आर्मी सोल्जर्सच्या वाईफ्सचा सुद्धा, आपण वीरांगणा म्हणतो वाईफ्सना, राईट, सैनिकांच्या, तर त्यांचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे। आणि यानंतर ही कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली भरपूर, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून याला खूप क्रिटिसाइज करण्यात आलं। तुम्हाला आय थिंक बिग बॉसचे जे एक्स कंटेस्टंट होते, आय थिंक त्यांना हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी सर्वात प्रथम ही सुरुवात केली होती। इनफॅक्ट त्यांनी FIR सुद्धा दाखल करण्यात आली होती। आणि त्याबरोबरच काही ऑफिसर्सनी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये तसंच हैदराबादमध्ये सुद्धा नागरिकांकडून FIR दाखल करण्यात आलेल्या आहेत। पण FIR दाखल झाल्या असल्या
तरी सुद्धा एकता कपूरला कोणत्याही प्रकारची अशी शिक्षा झालेली नाहीये. तर शिक्षा हैदराबादचा जो निर्णय आहे हैदराबाद कोर्टमध्ये, जी हैदराबादला FIR फाईल झालेली, तर त्याचा ऑलरेडी निर्णय आलेला आहे. त्यानुसार एकता कपूरला किंवा ऑल्ट बालाजीला कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाहीये किंवा दंड बसलेला नाहीये. आणि तिथे कारण देण्यात आलेले की प्रॉपर प्रूफ सापडलेले नाहीयेत. ओके, आता हे प्रूफ्स नक्की काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण बघा, इथे जर आपण म्हणतोय की एक प्रकारे एकता कपूरला शिक्षा झालेली नाहीये, राईट. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं तर अजून काही न्यूजमध्ये आलेलं नाहीये. पण मग का शिक्षा झाली नाहीये हा प्रश्न पण तर आपल्या समोर उभा राहतो. तर त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्याला कलम 19 अंतर्गत जे 6 स्वातंत्र्याचे हक्क देण्यात आलेले आहेत ते. बघा, आपल्या मूलभूत हक्कांचा समावेश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कलम 32 ते 35, जर तुम्ही एक्झॅक्ट बघाल तर कलम 14 ते कलम 32 पर्यंत देण्यात आलेले आहेत. त्यामध्येच कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. त्यातलंच पहिलं आहे ते म्हणजे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे अजून हक्क आहेत, जसं शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा बोलवण्याचा हक्क आहे, संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, मुक्तपणे भारतात कुठेही संचार करण्याचा, तसंच कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. बाकीचे 5 हक्क तर ओके आहेत, पण यामध्ये इथे महत्वाचा हक्क, इनफॅक्ट सध्या काही वर्षांपासून जर तुम्ही भारतामध्ये बघाल तर ज्या हक्काबद्दल बोलबाला सुरू असतो ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नेहमी याबद्दल बोललं जातं. तर मग आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत आपल्याला कोणते हक्क मिळतात, तर ते म्हणजे नागरिकाला आपला दृष्टिकोन, मत, विश्वास, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला विश्वास आहे ते सगळं तोंडी, लिखित तसंच मुद्रित चित्रांद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने मांडता येईल. ओके, म्हणजे आपला जो दृष्टिकोन आहे, आपलं मत आहे, म्हणजे आपल्याला व्यक्त करण्याचं जे स्वतंत्र आहे ते कलम 19 देतं. ओके, आणि त्यामुळेच या हक्कामुळेच इथे एकता कपूरला शिक्षा झालेली नाहीये, कारण की कुठेही आपल्या संविधानामध्ये अशी तरतूद केलेली नाहीये किंवा कोणताही अशा प्रकारचा कायदा इथे नाहीये की अशा प्रकारचे सीन किंवा तुम्ही म्हणू शकता एक्झॅक्टली सेक्शुअल सीन दाखवू शकत नाही. आता त्यामध्ये सुद्धा सेन्सर बोर्ड हा सुद्धा एक प्रकार आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण इथे अजून एक महत्वाचा पॉइंट येतो कलम 19 अंतर्गत. तर तो काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरना राज्य बंधने सुद्धा घालू शकतं. राज्य म्हणजे जी कोणती आपली संस्था आहे, मग ती लोकल संस्था असो, लोकल बॉडीज असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, कोणत्या कारणांसाठी ही बंधने घातली जाऊ शकतात, तर ते म्हणजे भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्राचं स्वातंत्र्य, परदेशाशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, समता आणि नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्य हनन आणि हिंसेस चालना मिळणे. तर अशा कारणांसाठी राज्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकतो. म्हणजे ही असे रिझन्स दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये की ज्या कारणांसाठी कलम 19 अंतर्गत राज्य बंधने घालू शकतं. ओके, पण मग इथे पुढे अजून एक प्रश्न निघून येतो, ते म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपले हक्क आहेत, आपण हक्क घ्यायला तर नेहमी तयार असतो, पण कर्तव्य आपण त्याप्रमाणे बजावतो का? नेहमी कर्तव्यांबद्दल आपण का म्हणत नाही? सारखे आपल्याला हक्कच का पाहिजे असतात? बघा, आपले मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांचा जर आपण इथे विचार केला ना, तर मूलभूत हक्क हे नेहमीच मूलभूत कर्तव्यांवर भारी पडलेले आहेत. मूलभूत कर्तव्यांबद्दल कधीच कोणीच बोलताना आपल्याला दिसत नाही, फक्त हक्क पाहिजेत सगळ्यांना. इनफॅक्ट कलम 51 आपल्या जेव्हा सुरुवातीला आपली राज्यघटना आलेली 1949 मध्ये आणि 1950 मध्ये आपण स्वीकृती केलेली. ओके, तर या वेळेला मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे जाऊन त्याची गरज लागली, त्यामुळे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पण त्याला सुद्धा काही असं न्यायिक बेस नाहीये की कोणी कर्तव्यांचं पालन केलं की आपण न्यायालयात जाऊ शकतो. आणि त्यानुसारच 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने कलम 51 ऍड करण्यात आलं. आणि यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली, तर स्वर्णसिंह समिती. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्यामध्ये जे पहिलंच कर्तव्य आहे ना, ते आपल्याला काय सांगतं की घटनेचं पालन करणं, घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे,
हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आता इथे पण बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की काही जणांना राष्ट्रगीताचा आदर करायचा नसतो. आता इथे तो प्रश्न निर्माण होतो. पुन्हा आपल्याला यामध्ये सुद्धा मला डिटेलमध्ये जायचं नाहीये, कारण की यावर भरपूर डिस्कस ऑलरेडी झालेलं आहे. राष्ट्रगीत जेव्हा थिएटर्समध्ये आपलं जे नॅशनल अँथम आहे ते वाजवलं जातं, ओके, तर तेव्हा बऱ्याच जणांना उभं राहायचं नसतं, कारण की त्यावर काही कायदे करण्यात आलेले नाहीयेत. पण तिथे लोकांना पुन्हा विसर पडतो की हे आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे. पण त्यावेळेला सुद्धा जेव्हा आर्ग्युमेंट्स होतात ना, तेव्हा सुद्धा कोणी मूलभूत कर्तव्यांवर बोलत नाही. आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा मूलभूत कर्तव्यांवर बोललं जात नाहीये, मूलभूत हक्कच समोर निघून येत आहेत. पण बघा, जरी मूलभूत हक्कांमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये अशा तरतुदी केलेल्या नाहीयेत, तरी सुद्धा तिथे काहीतरी मॉरल एथिक्स येतातच ना. आपल्या देशाप्रती आपल्या मनात काय भावना आहेत, सैनिकांप्रती आपल्या मनात काय भावना आहेत, त्यांना अशा प्रकारे इन्सल्ट करण्याचा अधिकार आपल्याला कोण देतं? इनफॅक्ट आपण बघायला गेलो तर सैनिकांसाठी तसं आपण काहीच करू शकत नाही, पण ॲटलिस्ट त्यांना जे डिझर्व करतात, जो सन्मान ते डिझर्व करतात, ते तर आपण देऊ शकतो. मग अशा प्रकारच्या वेब सिरीज काढून किंवा अशा प्रकारचे सीन्स देऊन कंटेंट क्रिएटर्सना काय नक्की प्रूव्ह करायचंय, हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, राईट? ओके, मग आता इथे तर तुम्हाला समजलं असेल की नक्की एकता कपूरला शिक्षा का झालेली नाहीये, कारण की मूलभूत हक्कानेच तिला तो तसा अधिकार दिलेला आहे. आणि तसंच बघा, कलम 19 साठी अजून एक महत्वाची तरतूद आहे, ते म्हणजे कलम 19 रद्द केलं जाऊ शकतं का कधी? तर कलम 358 नुसार जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होते, राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतात? राष्ट्रपती जाहीर करतात. 3 कारणांसाठी. कोणकोणती 3 कारणं आहेत? ते म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण आणि थर्ड आहे ते म्हणजे देशामध्ये जर सशस्त्र उठाव झाला असेल तर या वेळेला ही 2 कारणं जर असतील ना, जर देशामध्ये युद्ध चालू असेल किंवा परकीय आक्रमणाची भीती असेल किंवा झालेलं असेल, तर या 2 कारणांसाठी जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषणा केली जाते, त्यावेळेला कलम 19 मधले जे 6 मूलभूत हक्क आहेत ना, ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. ओके, तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि परीक्षेला इथून नेहमीच प्रश्न विचारले जातात. आणि बघा, हे निलंबित होतात ऑटोमॅटिक. त्यासाठी राष्ट्रपतींना किंवा संसदेला कोणत्याच वेगळ्या प्रकारचे आदेश देण्याची गरज पडत नाही, ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. ओके, आता पुढे आपण मी तुम्हाला सांगितलेलं अजेंडामध्ये बघितलेलं ते म्हणजे सेन्सर बोर्ड. सेन्सर बोर्ड म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. हे काय करतं, जे मूवीज आहेत ना, आपले फिल्म्स जे थिएटरमध्ये रिलीज होतात प्रॉपरली, तर त्या मूवीज वर एक प्रकारे लक्ष ठेवण्याचं काम करतात की त्या मूवीज बरोबर दाखवल्या जात आहेत ना, तसंच तिथे कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट होत नाहीयेत ना, असे कोणते सीन्स आहेत का जे कट केले जाऊ शकतात, तर हे सगळं करण्याचं काम करतं सेन्सर बोर्ड. पण यांना मर्यादा आहे, ते फक्त जे थिएटर्समध्ये रिलीज होणारे मूवी आहेत त्यांच्यावरच यांचं नियंत्रण असतं, सेन्सर बोर्डाचं नियंत्रण असतं. मग जे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतामध्ये सुरू झालेले आहेत, जसं त्यामध्ये नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि तसंच आता हे ऑल्ट बालाजी आहे. ओके, तर यावर सेन्सर बोर्डाचा काहीच नियंत्रण नसतं, राईट? आणि त्यामुळेच काय होतं, हे जे डिजिटल कंटेंट आहे त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी दाखवल्या जातात. इनफॅक्ट तुम्ही बघाल, कोणी पाहिलं असेल तर जे व्हायलन्स आहे ते सुद्धा एक्स्ट्रीम लेवलला दाखवलं जातं. इनफॅक्ट जर कोणी हार्ट पेशंट असेल तर त्याला नक्कीच त्रास होऊ शकतं, एवढं व्हायलन्स दाखवलं जातं. म्हणजे यावर कोणत्याच प्रकारचं, म्हणजे जे डिजिटल कंटेंट आहे त्याच्यावर अजून आपल्या भारतात कोणत्याच प्रकारचं नियंत्रण नाहीये, कोणत्याच आपण म्हणू शकतो एजन्सीचं किंवा असोसिएशनचं, जसं इथे सेन्सर बोर्ड आहे त्या प्रकारचं कोणत्याच प्रकारचं नियंत्रण नाहीये. आणि त्यामुळेच एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जे हे कंटेंट क्रिएटर आहेत, प्रोड्युसर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, रायटर्स आहेत, त्यांना एक्सप्लोर करायला तर मिळतंय, त्यात काही इश्यूज नाहीये. पण तुम्ही जेव्हा स्वतःला एक्सप्लोर करताय तर तुम्ही कंटेंटच्या नावाखाली काय विकताय हे सुद्धा विचार केला पाहिजे ना, राईट? म्हणून बघा, मला इथे जेव्हा मी सेन्सर बोर्डाचा विचार करते तर मला असं वाटतं की ऑनलाईन कंटेंटला किंवा डिजिटल कंटेंटसाठी सुद्धा अशाच प्रकारची कोणती तरी बॉडी आपल्या गव्हर्नमेंटने बनवली पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण की बघा, अशा प्रकारचं जर कंटेंट क्रिएट होत राहिलं तर पुढे अशाच प्रकारच्या भरपूर कॉन्ट्रोवर्सीज होऊ शकतात आणि अशा कॉन्ट्रोवर्सीजना हिंसेचं स्वरूप घ्यायला जास्त वेळ लागत नाही.
इनफॅक्ट डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता लहान मुलं सुद्धा असतात, तर ते सुद्धा अशा प्रकारचे सिरियल्स किंवा मूवीज बघतच असतात, तर त्यांच्यावर काय परिणाम होतील हे आपल्याला माहितीच आहे. ओके, मग इथे माझा एक असं म्हणणं आहे की सेन्सर बोर्ड सारखं एखादी बॉडी ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने आणावी आणि गव्हर्नमेंटने त्यावर विचार करावा, असं माझं पर्सनल मत आहे. तुमचं काय मत आहे ते तुम्ही नक्की सांगू शकता. काही जणांना तर असंही वाटत असेल की ऑलरेडी मूवीजवर बंधनं आणली जातात सेन्सर बोर्ड करून, कारण की जर तुम्ही पाहिलात ना तर 2000 पासून ते 2016 पर्यंत या 16 वर्षांमध्ये सेन्सर बोर्डाने 700 पेक्षा जास्त मूवींना बॅन केलेले आहे, म्हणजे त्या रिलीजच झालेल्या नाहीयेत. मग त्यासाठी असेच वेगवेगळे रिझन्स असू शकतात. पण ते झालं मूवीजच्या बाबतीत जे थिएटरमध्ये रिलीज होतात. पण मग डिजिटल प्लॅटफॉर्मचं काय? मला नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. तुमचं काय आहे यावर विचार. कारण की बघा, मूलभूत हक्क तर आपल्याला मिळालेलेच आहेत. डिरेक्टली राज्यघटनेमध्ये असं काही चेंज करता येणार नाही, पण गव्हर्नमेंट असे काही ना काहीतरी कायदे काढू शकतं, काही ना काहीतरी अशा प्रकारची एक असोसिएशन काढू शकतं जे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवेल. ओके, आणि इनफॅक्ट इथे बघा, एकता कपूरला जॅन 2020 मध्येच पद्मश्री अवॉर्ड सुद्धा जाहीर करण्यात आलेला. तर आता बऱ्याच जणांच्या मते हा पद्मश्री अवॉर्ड एकता कपूरकडून पुन्हा घेण्यात आला पाहिजे. राष्ट्रपतींकडे लेटर्स वगैरे गेल्याच्या न्यूज येत आहेत, पण बघा ते काही कन्फर्म न्यूज नव्हती, त्यामुळे मी इथे घेतलेली नाहीये. पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचंय की 2020 मध्ये म्हणजे या वर्षीच एकता कपूरला पद्मश्री अवॉर्ड सुद्धा जाहीर करण्यात आला होता 26 तारखेला. ओके, तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आपण मुद्दामून कॉन्ट्रोवर्सी जास्त डिटेलमध्ये घेतलेली नाहीये, आपण फक्त को रिलेट केले आहेत त्याला आपल्या सब्जेक्टशी. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया जो सुरुवातीला घेतला होता, सेल्फ अनालिसिस क्वेश्चन आन्सर बघून घेऊया. पहिलं सेंटेन्स होतं, संविधानात कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या हक्कासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. हे बरोबर आहेत. 6 जे हक्क आहेत स्वातंत्र्याचे ते यात दिलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केल्यानंतर संसदेला कलम 19 निलंबित झाल्याचे आदेश काढावे लागतात. तर हे चुकीचे. आदेश काढावे लागतात का? ते ऑटोमॅटिक निलंबित होतात. पुढचा सेंटेन्स आहे, 1978 पूर्वी कलम 19 मध्ये 7 मूलभूत हक्कांचा समावेश होता. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये जे संपत्ती ग्रहण करण्याचा जो अधिकार आहे तो 7वा अधिकार होता, तो काढून टाकण्यात आलेला. ओके, मग आता जे राहिलेत ते फक्त 6 स्वातंत्र्याचे हक्क राहिलेले आहेत. मग इथे कोणतं सेंटेन्स बरोबर आहे? अ आणि क, म्हणजेच पर्याय क्रमांक पहिलं हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, मग तुम्हाला नक्की ही कॉन्ट्रोवर्सी आपल्या पॉलिटीशी कशी रिलेटेड आहे ती आता समजली असेल. तुमचे यावर काय व्ह्यूज आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी, म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.